महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर येथून अमृत कलश यात्रेचे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे ही शहादा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सारंगखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार। त्याच्यासाठी कोंडावळ येथील किल्ला मातीचे संकलन करण्यासाठी शहादा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, शहादा तालुका अध्यक्ष संतोष पराडके, शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर नंदुरबार, जिल्हा सचिव माधवराव पाटील, सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष छोटू कुवर, राजू सोनवणे, योगेश शिंदे आदी पदाधिकारी व किशोर पाटील, राकेश पाटील आदी उपस्थित होते। आज शहादा तालुक्यातील नंदुरबार जिल्ह्यातील कोंडावळ गाव येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने या गड किल्ल्याच्या इथून आम्ही एक माती घेत आहोत। आमचे 1 मे महाराष्ट्र दिवस, संयुक्त महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये 105 हुतात्मे झाले, ज्यांचे योगदान आहे, ज्यांचे मोठं कार्य आहे, असे गड किल्ले, शहीद आणि पवित्र नद्यांचे माती पाणी घेऊन आम्ही जी आमची अमृत कलश यात्रा मुक्ताईनगर येथून निघणार आहे, त्या कलशामध्ये ही माती आम्ही तिथं या आपल्या कलशामध्ये देणार आहोत, त्यांचं स्वागत करणार आहोत। आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांनी एक आताच्या महाराष्ट्र आणि भविष्यातला महाराष्ट्राची एक संकल्पना बघून एक आगळा वेगळा कार्यक्रम मुंबई येथे 1 मे महाराष्ट्र दिवसापासून, संयुक्त महाराष्ट्र दिवसापासून 3-4 दिवस एक मोठा मुंबईमध्ये जल्लोषात कार्यक्रम होणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या फारुकी वंशाच्या ताब्यात असणारा हा किल्ला नंतर मराठा साम्राज्याच्या ताब्यात आला, इथं राजे होऊन गेले। या किल्ल्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याची आम्ही पवित्र माती घेऊन आम्ही अमृत कलशामध्ये ते मातीला मिश्रित करणार आहोत आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं आमचे पदाधिकारी हजर आहोत। आम्ही अनेक किल्ले आणि अनेक पवित्र नद्यांचे मातीचे पाणी आणि माती घेऊन ते कलश यात्रेमध्ये सहभागी होणार आहोत। असे आज आम्ही एक सुरुवात केलेली आहे। या किल्ल्यापासून ऐतिहासिक असलेला हा किल्ला नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा तालुक्यात कोंडावळ गावामध्ये आहे।